हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहोत मसाला पुलाव. भात हा मी कुकरमध्ये शिजवून न घेता मी कढई शिजवत असते. त्यासाठी मी इथे कढई ठेवली, त्यात थोडे तेल टाकलं, मीठ टाकलं आणि आपला भात म्हणजे तांदूळ त्याच्यात टाकून घेतले. मग त्याला शिजायला ठेवलं. मग त्यानंतर मी त्यात लागणारं साहित्य म्हणजे कांदा, लसूण, त्यानंतर मग आपलं टमॅटो हा कट करून घेतला. आपण आपल्या मर्जीनुसार काहीही व्हेजिटेबल्स टाकू शकतो, जसं की बटाटा, शिमला मिरचीही टाकू शकतो, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी एवढेच टाकलं. मग त्यानंतर कढई ठेवली, त्यात थोडं जिरं, मोहरी, मग लसूण टाकला आणि तो चांगला परतू दिला लाल होईपर्यंत. मग त्यात आपण कांदा टाकायचा आणि तोही लालसर परतू द्यायचा. भात हा कुकरमध्ये न शिजवतात पहिले कढईतच शिजवून घ्या, म्हणजे त्याची टेस्ट अजून जास्त छान लागेल. कारण मी हे 1-2दा एक्सपेरिमेंट करून घेतलेलं आहे. मी अशाच प्रकारे पहिले भात शिजवते, मग मग त्याला फोडणी देते, तो अजून जास्त छान लागतो. मग एक खडे मसाले टाकून घेतले, कारण की त्याशिवाय भाताला चवच नाही. मी हा मसाले भात करताना एक वेगळी ट्रिक यूज केली आहे, ती तुम्ही नक्की बघा. म्हणजे त्यात मी सगळे मसाले, चटणी एका पाण्यात थोडंसं भिजवून घेतलं, 5-1 मिनटं त्याला राहू दिलं आणि मग तोच मसाला मी आपल्या कढईत टाकला. तोही चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. मग आपला भात शिजवलेला त्यात टाकायचा, थोडंसं साखर टाकायची आणि मग त्यात थोडंसं तूप टाकायचं आणि 5-1 मिनटं त्याला थोडंसं दम लागू द्यायचा. त्यानंतर झाला आपला मसाले भात रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग.